खरोखर जर गाडी तयार होत असेल तर आपण केलीच पाहिजे. ही नवीन पद्धत आता चालू केली मी. सगळ्याच गाड्यांचे व्हिडिओज मी बनवू शकत नाही, तेवढा वेळ मिळत नाही. सांगली आष्ट्यावरून आपल्याकडे गाडी आली होती डीप सर्व्हिसिंगसाठी. रिपासिंग त्यांना करायचं आहे. सस्पेन्शनचं काम होतं, पुढचं मागचं टायमिंग चेन आणि इतरही भरपूर काम होतं. पॉवर विंडोचे स्विचेस खराब होते, सगळं काही चेंज केलं आहे आणि गाडी खरोखर सुंदर आहे म्हणून आपण केलं. जर त्या गाडी तशी नसती तर आपण एवढा खर्च करायला लावला नसता कस्टमरला. सगळं घातले, सगळं फिटिंग केलं आहे. रेडिएटर क्लीन केला आहे, इंजिन फ्लश केलं, कंडेन्सर साफ केला, एअर फिल्टर चेंज झाला, ऑइल फिल्टर चेंज झाला, ऑइल चेंज झालं, गिअरबॉक्सची क्लच पेड बदलली, गिअरबॉक्सचं ऑइल चेंज केलं, पाठीमागचं सस्पेन्शन सगळं झालं. गाडी चालली आहे सर्व्हिसिंगला. मग म्हटलं चला तुम्हाला दाखवूया आपण काय काय चेंज केलं आहे. आणि एक नवीन पद्धत आपण इथे सुरू केली आहे गॅरेजला की याच्या पुढं सगळे अशीच कामं होतील. चला दाखवतो कसं कसं सिस्टम केल्या. मालकाला सगळे फोटोज पाठवलेले, गाडी उघडली तेव्हाचे, काम चालू असतानाचे 2 व्हिडिओ अपलोड केले होते फेसबुकवर. हा 3रा व्हिडिओ आहे. चला दाखवतो काय काय बदललं आहे. हे सर्व पार्ट आहेत त्या गाडीचे. ही टायमिंग चेन किट आहे. ओई हे टाटाचं माउंट एक, बॉल जॉईंट QHचे स्टड किट लोकल मार्केट टाटाचं खूप महाग होतं. व्हॅल्यूची क्लच प्लेट, प्रेशर प्लेट, क्लच बेरिंग, क्लच हे गिअर लिव्हर केबल टाटाचे, स्टॅबिलायझर QHचे, रॅकेंड QHचे, ॲडलर बेरिंग टाटा ओरिजिनल, 2 व्हील सिलेंडर TVS, लायनर TVS, हे पाठीमागचे 2 शॉक ऑब्सर, हे पुढचे 2 शॉक ऑब्सर, हे 4 पॉवर विंडोचे स्विचेस आणि बाकी सगळं गाडीचं सस्पेन्शनचे बुशिंग. ते काय दाखवता येत नाहीत कारण काढले प्रेसवरती ते बसत नाही आहेत. खरोखर जर गाडी तयार होत असेल तर आपण केलीच पाहिजे. ही नवीन पद्धत आता चालू केली मी. सगळ्याच गाड्यांचे व्हिडिओज मी बनवू शकत नाही, तेवढा वेळ मिळत नाही. मग मी काय करतो, गाडी उघडताना फोटोज काढतो, ओनरला पाठवतो. हे काम झाले, हे बदललेले पार्ट असे समोर ठेवतो. मी काढलेले पार्ट परत करत नाही. का तर आपण मजुरी त्या हिशोबाने लावत नाही आणि जर कोणाला पाहिजेच असतील तर मग त्याचे पैसे थोडेसे ॲड होतात. बरं, काढलेले पार्ट वर्षभरानंतर एकदा स्क्रॅपमध्ये घातले जातात आणि मग ते पैसे डिवाईड केले जातात सगळ्यात. असो, हा एक भाग आहे. गाडी जर खरोखर तुमची तयार होत असेल, बॉडी लाईन चांगली असेल, इंजिन चांगलं असेल तर हा खर्च करणं परवडतं. कारण रिपासिंग नंतर परत 5 वर्ष आपण त्या गाडीला वापरू शकतो. पण जर गाडी त्या लाईन लेवलची नसेल तर मग मात्र खर्च न केलेला बरा, मग रिपासिंग न केलेली बरी, मग दुसरी गाडी घेतलेली बरी. चला आता भेटूया. पुढची एक गाडी आली आपल्याकडं, Hyundai Accentचा ब्लॉग नक्की पहा. गाडी विकत घेताना सेकंड हँड काय चूक होते आणि त्याचे दुष्परिणाम काय होतात याच्यानंतरच्या व्हिडिओमध्ये नक्की दाखवणार आहे. पहाच तुम्ही.